हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पाठशाळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूट्यूब डाउनलोडर, एक वेब ॲप्लिकेशन ज्याचा यूज करून तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ इझिली डाउनलोड करू शकता. आणि आपण याला डाउनलोड प्रो का म्हणतोय, तर यामध्ये आपण MP4 व्हिडिओ आणि MP3 फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करून ती फाईल पण तुम्ही सेव्ह करू शकता. आणि MP4 फॉर्मॅटमध्ये आपण वेगवेगळे फॉर्मॅटमध्ये जसे की क्वालिटी त्याची 720 पिक्सेल किंवा 1080 पिक्सेलमध्ये पण डाउनलोड करू शकतो. आणि त्यानंतर यामध्ये आपण एखादी प्लेलिस्ट आहे, तर ती प्लेलिस्ट पूर्ण डाउनलोड करू शकतो. आणि सिंगल व्हिडिओ असेल तर तो सिंगल व्हिडिओ पण डाउनलोड करू शकतो. हे सगळे फीचर असल्यामुळे आपण याला प्रो म्हणलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो त्याची एक हिस्ट्रीसुद्धा आपण मेंटेन केलेली आहे. CSV फाईलमध्ये त्याचा डेटा आपण स्टोअर करतोय. टायटल, त्यानंतर टाइप काय आहे आणि क्वालिटी काय आहे, फॉर्मॅट कोणता होता आणि त्याची डेट काय आहे. तर हा सर्व प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता प्रोजेक्ट. तर आपण तो डेव्हलप केलेला आहे युजिंग पायथॉन प्लस स्ट्रीमलीट प्लस YTDLP. ही लायब्ररी आहे यूट्यूब डाउनलोडरची. तर याचा यूज करून आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे. तर सुरुवातीला मी प्रोजेक्ट ऑलरेडी रन होतोय त्याला स्टॉप करतो. तर इथं बघू शकता तुम्ही YT डाउनलोडर प्रो नावाचं ही आपली डायरेक्टरी आहे. त्यामध्ये डाउनलोड्स नावाचं फोल्डर आहे आणि त्यामध्ये अजून एक फोल्डर तुम्हाला दिसतंय FMMPEG बिन. तर हे फोल्डर काय आहे, तर ते आपल्याला ज्यावेळेस आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हिडिओ डाउनलोड करतो, त्यावेळेस ते फोल्डर आपल्याला लागतं. तर ॲक्चुअली ते काय आहे, ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ घेतो, YouTubeवरती व्हिडिओ स्टोअर होताना व्हिडिओ फॉर्मॅट आणि ऑडिओ फॉर्मॅट ह्या 2 फाईलमध्ये स्टोअर होत असतो. तर तो ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यावेळेस 2 फाईल घेतात आपण. त्या दोन्ही डाउनलोड होतात आणि त्याला नंतर कंबाईन करायचं असतं. त्यासाठी आपल्याला ही जी लायब्ररी आहे, तर ती कंबाईन करून व्हिडिओ देत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्यांनी एक पॅकेज म्हणू शकता. तर हे पॅकेज प्रोव्हाईड केलेलं आहे. तर ते पॅकेज कसं डाउनलोड करायचं त्याच्या इन्स्ट्रक्शन आपण ऑलरेडी आपल्या GitHubच्या रिपॉझिटरीवरती मेन्शन केलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. GitHub रिपॉझिटरीज टू डू या YouTube डाउनलोडर ही आहे आपली रिपॉझिटरी. तर इथं आपण इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिलेले आहेत बघा. ओके. हे पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत आणि इथून ते FFmpeg बिल्ड नावाचं डाउनलोड करायचं आहे. खूप सिंपल आहे. एक 40 MBची फाईल आहे, ती एक्स्ट्रॅक्ट करायची आणि ती एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर बघा तुम्ही इथं दिसतंय तुम्हाला डाउनलोड्समध्ये गेलो तर ही फाईल डाउनलोड केलेली आहे आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हे बिन नावाचं फोल्डर आपल्याला तिथे कॉपी करायचं आहे. ओके. हा एक इम्पॉर्टंट चेंज तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ती फाईल पास करता त्याचा पाथ तुम्ही प्रॉपर दिलाय का नाही ते चेक करा. कारण आपल्याला तोच एक एरर तुम्हाला येऊ शकतो. FMMPEG लोकेशन OS पाथ जॉइन तुमचं हे फोल्डर असेल. बघा हे फोल्डर नेम आहे, त्याच्यामध्ये बिन असेल. ओके, हे बिन आणि त्यामध्ये त्या 3 फाईल आपण स्टोअर केलेल्या आहेत. खूप सिंपल आहे. तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडेल. बघूया. लेट्स टेस्ट आवर ॲप्लिकेशन. तर हे झालं आपले ॲप्लिकेशन ओपन. आतापर्यंत 3 व्हिडिओ आपण डाउनलोड केलेले आहेत. अजून एक व्हिडिओ आपण डाउनलोड करूया. लेट्स गो टू आवर यूट्यूब चॅनल. टेक्स्ट सेंटिमेंट ॲनालिसिस हा व्हिडिओ आहे. हा जर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तर तुम्ही इथं क्लिक करा, त्याची URL कॉपी करा आणि URL इथं पेस्ट करा. तर MP4 फॉर्मॅटमध्ये मला जर सपोज 1080 म्हणजे हाय रिझोल्यूशनमध्ये आपल्याला डाउनलोड करायचं आहे, तर आपण डाउनलोडवरती क्लिक करूया. नाव इट्स स्टार्टेड डाउनलोडिंग. प्रोग्रेस बार पण दाखवलेला आहे आपण. ज्यावेळेस डाउनलोड होईल त्यावेळेस आपल्याला सक्सेसफुलचा मेसेज येईल. या डाउनलोड कंप्लीटेड सक्सेसफुली. इथं लिस्टमध्ये आपलं नाव आलं असेल. डाउनलोड्समध्ये आपल्याला दिसेल ते. मी रन टाईम प्रोजेक्ट डायरेक्टरीला जातो. दाखवतो तुम्हाला
मिनी प्रोजेक्ट ही आहे आपली प्रो आणि डाउनलोड्समध्ये आपण सिंगल व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. तर हे बघा, हे आपलं आहे फाईल डाउनलोड. तर आतापर्यंत आपण सिंगल फाईल हे 3 डाउनलोड केलेले ते इथं आपल्याला दिसतील. ओके. व्हिडिओ शेवटचे 3 ते दिसतात आणि हे जे आहे ते आपण प्लेलिस्टमधून डाउनलोड केलेले, त्यामुळे तिथे प्लेलिस्टमध्ये तो दिसतोय. ज्यावेळेस तुम्ही प्लेलिस्टमध्ये डाउनलोड करता त्यावेळेस त्याची प्लेलिस्टचं एक फोल्डर क्रिएट होतं आणि त्या फोल्डरमध्ये ऑलरेडी ते त्याची ऑल व्हिडिओ डाउनलोड आहेत ते डाउनलोड दाखवतात. लेट्स डाउनलोड एनी प्लेलिस्ट. एखादी प्लेलिस्ट डाउनलोड करूया आपण. प्लेलिस्ट, त्यामध्ये एकच व्हिडिओ पण, दुसरा एखादा चॅनल घेऊया आपण. रचना रानडे यांचे व्हिडिओ मी बघतो तर खूप छान माहिती देतात त्या फायनान्शियल गोष्टीच्या. तर यांचा एखादा प्लेलिस्ट घेऊया आपण. 15 व्हिडिओ आहेत, इथे 20 व्हिडिओ आहेत, तर 12 व्हिडिओ आहेत. सपोज मला ही प्लेलिस्ट डाउनलोड करायची, खूप मोठी आहे तरी आपण ट्राय करूया. प्लेलिस्ट वरती क्लिक केले आपण. या प्लेलिस्ट वरती क्लिक केले त्यानंतर इथं प्लेलिस्ट दिसते का बघा. URL कॉपी केला आणि इथं URL पेस्ट केलाय. MP3 याचा फॉर्मॅट कमी करूया म्हणजे लवकर डाउनलोड होईल. डाउनलोडवरती क्लिक करूया. डिपेंड अपॉन युअर इंटरनेट स्पीड इट विल टेक टाइम टू डाउनलोड द कंटेंट फ्रॉम यूट्यूब सर्व्हर. तर तुम्ही टेस्ट करू शकता. मी हे प्लेलिस्टचं बी केलेलं आहे, प्रॉपरली डाउनलोड होत आहे. अशा प्रकारे डाउनलोडिंग स्टार्ट झालेलं आहे. ओके. मल्टिपल फाईल असल्यामुळे वेळ घेईल. लेट्स गो टू आवर इथं दिसतंय बघा, फायनान्स आणि गप्पा म्हणून एक फोल्डर क्रिएट झालंय. त्यामध्ये एक व्हिडिओ डाउनलोड झालाय, दुसरा होतोय. ओके. तर एक व्हिडिओ आहे त्यामुळे ते सगळे डाउनलोड व्हायला वेळ लागेल. तर तोपर्यंत आपण कोड बघूया. तर इथं आपल्याला प्रोग्रेस बारमध्ये दिसतंय, इथं डाउनलोड व्हायलंय ते पण बघू शकता तुम्ही तुमच्या कमांड प्रॉम्प्टवरती किंवा टर्मिनलवरती. तर बघा, व्हिडिओचा कोड एक्सप्लेन करायला गेलो तर व्हिडिओची लेंथ वाढेल. जर तुम्हाला याचा कोड एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही स्पेशल कमेंट करा सेपरेट. त्याचा आपण व्हिडिओ बनवू, स्पेशल इन द सेन्स सेपरेट. त्यानंतर काही नाही, याच्यात खूप सिंपल आहे. एक ब्लॉक वाईज मी सांगतो. तुम्हाला इम्पोर्ट केले तर लायब्ररी, डिफरंट लायब्ररी माहितीच असतील. फक्त ही तुमच्यासाठी न्यू असेल. YTDLP पेज कॉन्फिगरेशन ते आपण याच्यासाठी घेतलेले. ST मीन्स काय, स्ट्रीमलाइट. ST जिथं जिथं असले स्ट्रीमलाइट. त्यानंतर आपण हे लोकलचं OS डायरेक्टरी आहे का, असेल तर क्रिएट कर, नसेल तर क्रिएट कर, असेल तर त्यामध्येच व्हिडिओ डाउनलोड केलेले सेव्ह करा. त्यानंतर हिस्ट्री पेजसाठीचं हे लॉजिक आहे. हेल्पर फंक्शन आहेत आपले. प्लेलिस्ट आहे का चेक करतो आपण. त्यानंतर सॅनिटाईज करतो, म्हणजे काय करतो, जी काही नेम असेल फाईलमध्ये दिलेलं, तुमच्या व्हिडिओ नेम असेल तर त्यामधले स्पेशल कॅरेक्टर काढतो आपण. त्यानंतर सेव्ह हिस्ट्री, तुमचं डाउनलोड केल्यानंतर डिटेल्स सेव्ह करणार आहे सेव्ह हिस्ट्रीमध्ये, आणि ती डेटा फ्रेम आपण परत रिटर्न केली आणि ती आपण आपल्या वेब पेजवरती दाखवते. त्यानंतर प्रोग्रेस बारसाठी हा एक प्रोग्रेस बारचा कोड आहे. तर इथं डाउनलोडचं लॉजिक इथं आहे. प्रोग्रेस बार स्टार्ट केला 0 पासून, सुरुवातीला त्याचं स्टेटस एम्प्टी ठेवलेलं आहे. ट्राय कॅच का घेतलंय तर इथं आपला कोड फेल होऊ शकतो. तो कोणतं एक्सेप्शन आलं ते कॅच करण्यासाठी आपण ट्राय कॅच घेतलेलं आहे. ट्राय एक्सेप्शन म्हणतात त्याला पायथॉनमध्ये. बघा, फॉर्मॅट MP3 असेल तर हा कोड वर्क होईल. याला MP3 फॉर्मॅट, MP3 मध्ये हायेस्ट क्वालिटी जी आहे ती आपण त्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करतोय. जर एल्स असेल तर क्वालिटी व्हिडिओ MP3 असणार आहे, सॉरी MP4 असणार आहे. तर त्यामध्ये आपण क्वालिटी चेक करणारे हे असेल तर बेस्ट व्हिडिओ, त्याचं रिझोल्युशन ही साईज आपल्याला चूज करावं लागते.
फॉर्मॅट ऑफ म्हणून त्याचं ऑप्शन असतं. त्यानंतर सिंगल डायरेक्टरी आहे का प्लेलिस्टमध्ये आपल्या इझी URL प्लेलिस्ट आहे का ते आपण चेक करतो. URLमध्ये जर प्लेलिस्ट असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नसेल तर सिंगलवाला एक्झिक्यूट होईल डायरेक्ट आपला आणि तो व्हिडिओ आपल्या डाउनलोड डायरेक्टरीमध्ये सिंगल व्हिडिओच्या जाईल. हा लॉजिक आहे. त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं, ही डिक्शनरी आपण क्रिएट करतो आणि YTDLP नावाचं यूट्यूबचे आहे त्याला ती पास करतो. ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याला ते आपण पास करतो आणि त्याचा विथ ओपनमध्ये केलेले एक्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन करून ते डाउनलोड करतो. हे आहे आपलं लॉजिक. ज्यावेळेस डाउनलोड होतं त्यावेळेस डाउनलोड कंप्लीट सक्सेसफुली दाखवतो. आणि UI साठीचं काय नाही, आपण सुरुवातीला टायटल दिलेलं आहे ते वेब पेजवरती इथं टायटल दिसतंय ते YouTube डाउनलोडर प्रो. हे टेक्स्ट दिसतंय तुम्हाला, सॉरी YouTube डाउनलोडर प्रो हे टेक्स्ट येत आहे. त्यानंतर हे आहे MP3 720 1080 पिक्सेल रिझ्यूम हे इथे दिसतंय. 2 कॉलममध्ये डिवाइड केलं आहे. एका कॉलममध्ये आपण लेफ्ट साईडचा कोड दाखवलेला आहे सर्व आणि राईट साईडला आपलं हिस्ट्री दाखवलेली आहे. ओके. तर हे वेगवेगळे कंट्रोल्स आहेत. रेडिओ बटन, सिलेक्ट बॉक्स, ओके. आणि हा आहे हिस्ट्री पॅनल. दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आतापर्यंत बघा आपले किती व्हिडिओ डाउनलोड आहेत. 10 झालेत. 12 व्हिडिओ आहेत आय थिंक त्यांचे सर्व. मोठा व्हिडिओ हा खूप मोठा व्हिडिओ आहे. 51 मिनिटाचा 1 घंट्याचा व्हिडिओ. लेट्स होप तो झाला असेल. काय नाव आहे त्याचं? सिनेमा बनवायला किती कोटी खर्च. की तो झालेला आहे म्हणजे आता जास्त वेळ लागणार नाही. तर हे आहे बघा डाउनलोड कंप्लीट सक्सेसफुली. तर आपल्या प्लेलिस्टमधले जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व डाउनलोड झालेले आहेत. ओके. 1 GBचा आहे, 12 व्हिडिओ आहेत आणि ते डाउनलोड झालेले आहेत. ओके. तर असं आहे आपला YouTube डाउनलोडर. याची लिंक GitHub लिंक मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे. तरी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्राबरोबर आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा. जर तुम्हाला काही एरर आला तर रिझॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. एरर तर येणार नाही आहे. मी फुल्ली टेस्ट केलेलं आहे. थँक यू फॉर वॉचिंग.